नमस्कार सर्वांना। आज मी बनवली फिशची रस्सा भाजी, जी माझ्या इथे बनवते, ज्या माझ्या पद्धतीने बनवते तीच मी तुमच्याशी शेअर करणार आहे। आणि एक नंबर लागते, मसाला बिलकुल वाटलेला नाहीये। 5 ते 7 मिनिटात भाजी तयार होते, पटकन शिजते सुद्धा आणि खायला एक नंबर। एक चमचा ही भाजी उरत नाही, रस्सा तर एकच नंबर उतरतो। तर चला बनवूया। आता त्यासाठी मी घेतलेली आहे फिश, स्वच्छ धुवून घेतली, अर्धा ते पाऊण किलोच्या जवळपास असेल। स्वच्छ धुतल्यानंतर मीठ आणि हळद लावून ठेवली। 2 ते 3 जणांसाठी किंवा 4 जणांसाठी सफिशियंट आहे, तुमच्या खाण्यावर डिपेंड आहे। सो इथे आता तेल गरम करून घेतलं आणि तेल गरम झालं की तेजपान टाकलं, नंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली, नेहमीपेक्षा थोडीशी जास्त टाकली कारण की आपण मसाला वाटलेला नाहीये। सो इथे अद्रक लसूणची पेस्ट आधी चांगली परतून घेतली। एक मोठ्या साईजचा कांदा घेतला, तो बारीक कापून घेतला, तो सुद्धा टाकला आणि तो चांगला परतून घ्यायचा। आता तुम्ही कांदा मिक्सरला बारीक करू शकता किंवा चॉपरला सुद्धा बारीक केला तरी सुद्धा भाजी छान होते। नंतर इथे ही आहे कोकम, तर 2 ते 3 तुकडे कोकमचे घेतले आणि फिशची भाजी असेल तर कोकम नक्की वापरा, भाजी खरंच खूप छान होते। नाहीतर मग तुम्ही यामध्ये टोमॅटो सुद्धा वापरू शकता नसेल तर। सो इथे आता मीठ टाकून घेतलं म्हणजे कांदा पटकन परतला जाईल। आणि एक लक्षात ठेवायचं की फिश जेव्हा धुतलेली आहे, हळद आणि मीठ लावून ठेवले, त्यामध्ये सुद्धा मीठ टाकलं होतं, त्यामुळे अंदाजाने बरोबर मीठ टाका। आता इथे कांदा वगैरे चांगला परतून झाला, त्यामध्ये आता सुके मसाल्यासाठी अर्धा चमचा हळद, 2 ते 2.5 चमचे तिखट टाकलं। थोडीशी फिक्कीशी लागते त्यामुळे तिखट जास्त प्रमाणात वापरा थोडंसं। नंतर थोडासा अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला आणि 2 चमचे धने पावडर, हे सुद्धा चांगलं असं मिक्स करून घेतलं, परतून घेतलं। गॅसची फ्लेम अगदी लो आहे, लो टू मिडियम आहे। नंतर जी फिश आपण स्वच्छ धुवून घेतली होती ती टाकली आणि एकदा चांगलं असं मिक्स करून घेतलं। आता सध्या ती हलवण्याच्या परिस्थितीत आहे, नंतर थोडीशी जरी वाफ दिली तरी पटकन शिजल्या जाते। सो याला 2 मिनिटाची वाफ देऊ आता आणि 2 मिनिटानंतर बघू शकता फिश चांगली मुरल्या गेली आहे तेलामध्ये। याला जास्त हलवायची गरज नाही। आता यामध्ये गरम पाणी सोडून घेऊ, म्हणजे रस्सा आपल्याला जितका पाहिजे तेवढा तुम्ही अंदाजाने यामध्ये टाकू शकता। भाकरी खायची आहे की पोळे खायचे चुरून वगैरे, त्यानुसार तुम्ही इथे रस्सा करू शकता। आता यामध्ये शेवटी टाकणार आहे मी गरम मसाला, तुम्ही कोणता पण घेऊ शकता, मटन मसाला जो काही असेल तुमच्याकडे थोडाफार टाकून द्या शेवटी। आणि याला एक 5 मिनिटं लो टू मिडियम फ्लेमवर शिजू देऊ। आता लो टू मिडियम फ्लेमवरच याला शिजू द्या आणि थोडासा सांबार सुद्धा मी यामध्ये टाकून घेतला, छान असा फ्लेवर येतो। रस्सा बघू शकता एक नंबर आहे सध्या तरी। आणि याला झाकण लावून 5-1 मिनिटाची वाफ देऊ। मध्ये मध्ये चेक केलं, खूप जास्तही हाय फ्लेमवर शिजवायची नाही, गलगल होऊन जाते। आणि रस्सा एक नंबर। आणि याला तुम्ही भाकरी कुस्करून खा या रस्स्यासोबत, आणि फिश पोळी सोबत, भातासोबत, तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान लागते। नक्की या पद्धतीने करून बघा। 2 ते 3 जणांसाठी किंवा 4 जणांसाठी असेल तर नक्की या पद्धतीने करून बघा। पण थोडीशी जास्त प्रमाणात भाजी बनवत असाल तर मसाला नक्की वाटून घ्या, हे पण कमी प्रमाणात टाका। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद। आणि सबस्क्राईब केलं असेल तर त्या बाजूला बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते, रेसिपी टाकते, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल आणि तुम्ही बिलकुल एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर अशीच रेसिपी करून बघा आणि मस्त खा, स्वस्त रहा। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।